सर, मग या सेंद्रिय शेतीसाठी जे काही प्रमाणीकरण होतं आणि या प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था आहेत, त्यांचं काम नक्कीच कसं चालतं? किंवा आज हा व्हिडिओ बघून एखाद्याला उद्या ठरवलं, तर त्याने कोणाला कॉन्टॅक्ट करायचा? म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फोन केला तर चालेल, की अशी काही संस्था आहे ज्यांचा नंबर आपण देऊ शकतो, जिथून ती मदत मिळू शकते त्यांना? तुम्हाला कुठली कुठली वस्तू जर निर्यात करायची असेल तर तिची नोंदणी FTDR ॲक्टमध्ये करावी लागते. आपण जर NPOPची आकडेवारी जर पाहिली तर मागच्या वर्षी आपण 3.6 दशलक्ष मेट्रिक टन इतका माल निर्यात केलेला आहे. 51 देशांमध्ये तो माल निर्यात केलेला आहे. सगळ्यात मेजर कंट्री जी आहे म्हणजे 51% आपला सेंद्रिय निर्यात हा एकट्या अमेरिकेला झालेला आहे. आणि याच्यामध्ये सगळ्या म्हणजे अगदी आपल्या कपाशीपासून तर मधापर्यंत सगळे पदार्थ म्हणजे सेंद्रिय शेतकऱ्यांकडून माल घ्यायचा आणि तो माल ॲज अ ऑर्गॅनिक म्हणून तो एक्सपोर्ट करायचा किंवा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये विकायचा. म्हणजे जर आपल्या स्टँडर्डप्रमाणे आपण आपला माल सर्टिफाईड केला तर आपण युरोपमध्ये तो पाठवू शकतो. आपल्याला वेगळ्या सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही. त्यानंतर व्हिएतनाम आहेत, गल्फ कंट्रीज आहेत, वेगवेगळ्या देशांबरोबर आपले कोलॅटरल्स आहे. सर, मग या सेंद्रिय शेतीसाठी जे काही प्रमाणीकरण होतं आणि या प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था आहेत, त्यांचं काम नक्कीच कसं चालतं? किंवा आज हा व्हिडिओ बघून एखाद्याला उद्या ठरवलं, तर त्याने कोणाला कॉन्टॅक्ट करायचा? म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फोन केला तर चालेल, की अशी काही संस्था आहे ज्यांचा नंबर आपण देऊ शकतो, जिथून ती मदत मिळू शकते त्यांना? सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण जे करायचं आहे म्हणजे त्याची जर कार्यप्रणाली तुम्ही पाहिली तर सेंद्रिय शेतीचा कार्यक्रमाची कार्यप्रणाली जर आपण पाहिली तर आज मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स जे आहे त्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर हा कार्यक्रम चालतो. आता मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर संलग्नपणे या कार्यक्रमात काम करत आहेत. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरच्या संलग्न ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे, ज्याला आपण ॲपेडा असं म्हणतो. ॲपेडा ही ह्या कार्यक्रमाची सचिव संस्था आहे आणि ॲपेडाच्या अंतर्गत म्हणजे ॲपेडाने एक स्वतंत्र संलग्न असं राष्ट्रीय मान्यता मंडळ म्हणजे ज्याला आपण नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड नॅब असं म्हणतो, याची निर्मिती केलेली आहे. हे नॅब काय करतं? ज्या संस्था प्रमाणीकरणाचं काम करणार आहे, प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण करणार आहे, त्या शेतकऱ्यांच्या प्रमाणीकरणासाठी प्रमाणीकरण संस्थांना मान्यता देण्याचं काम हे नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड करतं. म्हणजे त्यांना मान्यता देणं, त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणं आणि जर त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलं तर त्यांना सस्पेंड करणं किंवा टर्मिनेट करणं. त्यानंतर याबरोबर नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड ज्याप्रमाणे प्रमाणीकरण संस्थांना मान्यता देतं त्याचप्रमाणे ते ज्या लॅबोरेटरीज आहेत टेस्टिंगसाठी, आता 72 लॅबोरेटरीज आपल्या भारतामध्ये आहेत, त्या टेस्टिंगसाठी लॅबोरेटरींना पण मान्यता देतं. आणि ह्या प्रमाणीकरण ज्या संस्था आहेत, आज भारत देशामध्ये 37 प्रमाणीकरण संस्था आहेत. तर ह्या प्रमाणीकरण संस्थेच्या खाली सर्वसामान्य शेतकरी म्हणजे ह्या प्रमाणीकरण संस्था कोणाचं प्रमाणीकरण करतात तर शेतकऱ्यांचं करतात. दुसरं कोणाचं प्रमाणीकरण करतात? सपोज प्रक्रियाकार आहे, प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, प्रोसेसिंग. म्हणजे शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने आंबा पिकवलाय आणि त्या आंब्याचा ज्यूस देखील आपल्याला सेंद्रिय पद्धतीने आला पाहिजे, तो निर्यात करायचा असेल तर प्रक्रियासाठी सुद्धा सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण होतं. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे तर ट्रेडर म्हणजे निर्यातदार असतील किंवा ज्याला आपण आडतदार असं म्हणतो, म्हणजे सेंद्रिय शेतकऱ्यांकडून माल घ्यायचा आणि तो माल ॲज अ ऑर्गॅनिक म्हणून तो एक्सपोर्ट करायचा किंवा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये विकायचा. तर ही जी सगळी कार्यप्रणाली आहे ही नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन म्हणून आलेली आहे. हा सगळा कार्यक्रम खरं सुरू जो झाला तो तत्कालीन जे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी, म्हणजे अटल बिहारी वाजपेयींचं याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. म्हणजे 1999ला ही संकल्पना पुढे आली आणि अटल बिहारी वाजपेयींनी इनिशिएटिव्ह घेऊन हा कार्यक्रम पुढे आणला. आज जर आपण पाहिलं तर 1 ऑक्टोबर 2001 रोजी ह्या कार्यक्रमाची निर्मिती झाली, म्हणजे हा कार्यक्रम लागू झाला. त्याच दिवशी 1 ऑक्टोबर 2001 रोजी हा कार्यक्रम FTDR ॲक्ट जो आहे, फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट 1972, यामध्ये हा कार्यक्रम रजिस्टर करण्यात आला. म्हणजेच काय FTDR ॲक्ट म्हणजेच काय? तुम्हाला कुठली कुठली वस्तू जर निर्यात करायची असेल तर तिची नोंदणी FTDR ॲक्टमध्ये करावी लागते. आणि मग हा संपूर्ण कार्यक्रम FTDR ॲक्टमध्ये नोंदणीकृत करण्यात आला. त्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम आज निर्यातक्षम कार्यक्रम आहे.
आणि आज जर आपण पाहिलं तर आत्ता NPOP जे स्टँडर्ड आहे त्याचं 8वं एडिशन जे आहे त्याचं उद्घाटन झालं दिल्लीमध्ये. त्यावेळेस मी होतो. डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि जी आपली मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आहे, त्यानंतर नाबार्ड आहे, यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भारत महोत्सव साजरा करण्यात आला होता. तर मला म्हणजे पंतप्रधानांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला आणि मला गेस्ट लेक्चर म्हणून बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी 9 जानेवारीला म्हणजे आमचा कार्यक्रम 4 ते 8 जानेवारीला होता आणि 9 जानेवारीला 8व्या एडिशनचं NPOPचं उद्घाटन ह्या दिल्लीमध्ये करण्यात आलं. आता हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम म्हणजे आपण जर परदेशी म्हणजे परदेशी जे स्टँडर्ड आहेत, म्हणजे आता युरोपियन देश आहेत, तर युरोपियन देशांच्या संलग्न हा कार्यक्रम आहे. म्हणजे जर आपल्या स्टँडर्डप्रमाणे आपण आपला माल सर्टिफाईड केला तर आपण युरोपमध्ये तो पाठवू शकतो. आपल्याला वेगळ्या सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही. त्यानंतर व्हिएतनाम आहेत, गल्फ कंट्रीज आहेत, वेगवेगळ्या देशांबरोबर आपले कोलॅटरल्स आहे. पूर्वी NOP-USDA म्हणजे नॅशनल ऑर्गॅनिक प्रोग्राम युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, हे जो अमेरिकेचा सेंद्रिय शेतीचा कार्यक्रम आहे त्याच्याबरोबर पण आपला संयुक्तरित्या हा कार्यक्रम तुलनात्मक होता. परंतु आता त्यांनी आपलं कोलॅबोरेशन ब्रेक केलेलं आहे. परंतु युरोपबरोबर आपला हा जो कार्यक्रम आहे हा समतुल्य आहे आणि आपलं इक्विव्हॅलन्स त्याच्यामध्ये आहे आणि वेगवेगळ्या कंट्रीबरोबर आता इक्विव्हॅलन्स करण्याचं काम चालू आहे. आपले जे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आहे ते त्यासाठी प्रयत्नशील आहे आणि आज जर आपण पाहिलं तर 37 प्रमाणीकरण संस्था आज संपूर्ण भारत देशामध्ये काम करतात. म्हणजे आता ही इतकी स्ट्रिक्ट प्रोसेस करण्यात आलेली आहे की तुम्ही आजच इंडियन एक्सप्रेसला न्यूज होती की आता 6 सर्टिफिकेशन बॉडी आहे यांचं सस्पेन्शन करण्यात आलेलं आहे. त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये कसूर केलं म्हणून जे नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड आहे यांचं म्हणजे प्रमाणीकरण संस्थांचं सुद्धा ऑडिट नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड करतं आणि त्याच्यामध्ये 6 प्रमाणीकरण संस्था दोषी ठरवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचं सस्पेन्शन केलेलं आहे. त्यातली एक प्रमाणीकरण जे संस्था आहे त्याचं टर्मिनेशन झालेलं आहे, म्हणजे कायमस्वरूपी ती बंद करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे हा कार्यक्रम जो आहे नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन हा सेंद्रिय शेतीला संजीवनी देणारा आणि इंटरनॅशनल ट्रेड वाढवणारा कार्यक्रम आहे. आपण जर NPOPची आकडेवारी जर पाहिली तर मागच्या वर्षी आपण 3.6 दशलक्ष मेट्रिक टन इतका माल निर्यात केलेला आहे. 51 देशांमध्ये तो माल निर्यात केलेला आहे. सगळ्यात मेजर कंट्री जी आहे म्हणजे 51% आपला सेंद्रिय निर्यात हा एकट्या अमेरिकेला झालेला आहे आणि याच्यामध्ये सगळ्या म्हणजे अगदी आपल्या कपाशीपासून तर मधापर्यंत सगळे पदार्थ आहेत. सर मग आता याविषयी समजा कोणाला शेतकऱ्याला नोंदणी करायची किंवा ही माहिती जाणून घ्यायची असेल त्याच्याविषयी अधिक विस्तृत माहिती आपल्याला कुठे उपलब्ध होईल? सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण याची माहिती आता तर माझं एक पुस्तक आहे, सेंद्रिय शेती मानके आणि प्रमाणीकरण, सकाळी प्रकाशित केलेलं आहे. 5वी आवृत्ती आज मार्केटमध्ये आहे आणि ह्या पुस्तकातून तुम्हाला मी जे तुम्हाला इथं सांगतो ती सगळी माहिती डिटेल्स याच्यामध्ये मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर ॲपेडाच्या वेबसाईटवर गेलात तर ॲपेडाच्या वेबसाईटवर NPOP हा कार्यक्रम आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे म्हणजे स्टँडर्ड काय आहेत, किती एक्सपोर्ट होतो, किती आपल्याला प्रमाणीकरण संस्था काम करतात, त्या सगळ्याचं मी जी आता कार्यप्रणाली सांगितली ती सगळी कार्यप्रणाली हा सगळा डाटा ॲपेडाच्या वेबसाईटवर आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही डॉक्टर प्रशांत नाईकवाडी टाकलं तर यूट्यूबला माझे फार व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये सह्याद्री दूरदर्शन वाहिनीचा व्हिडिओ आहे, साम TVचा व्हिडिओ आहे, ABP माझाचा व्हिडिओ आहे. इथे तुम्हाला माझ्याकडून माहिती मिळेल. त्याचप्रमाणे आपला जो कृषी विभाग आहे, आज आपण ह्या सेंद्रिय शेतीचा प्रमाणीकरणाच्या संदर्भात जर झालं तर आज संपूर्ण देशामध्ये परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती राबवली जाते आणि हा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यामध्ये राबवला जातोय. त्यामुळे आपल्या तालुक्याचं जे कृषी विभाग आहे त्या कृषी विभागामध्ये जर तुम्ही गेलात, सर्वसामान्य शेतकरी गेलात, तर तुम्हाला कृषी अधिकाऱ्यांकडून या कार्यक्रमाची माहिती मिळेल. आज आपल्याकडे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राबवलं जातं, त्याच्यामध्ये हा कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे केंद्राचं परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती ही एक योजना आहे आणि केंद्राची आणखी एक मोठी योजना आहे नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग, त्याच्यामध्ये देखील हे प्रमाणीकरण महत्त्वाचं आहे. आणि आता खरं नैसर्गिक शेतीसाठी सुद्धा प्रमाणीकरण येतं आहे, परंतु आपल्या देशाचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं जे प्रमाणीकरण आहे हे सेंद्रिय शेतीचा जो राष्ट्रीय कार्यक्रम आहे नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन, हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून हे जे
कार्यक्रम आहे. तुम्ही NPOP जरी टाकलं वेबसाईटला तरी तुम्हाला याची माहिती मिळेल.